या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 225 पंचायत समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजप क्रमांक 1चा पक्ष ठरला, तर राष्ट्रवादी अजित पवार गट दुसऱ्या स्थानी राहिला आहे। यापूर्वी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीतही विक्रमी जागा जिंकत भाजपनं यशाचं शिखर गाठलं होतं। जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती। जिल्हा परिषदेत 731 जागांपैकी भाजपचे सर्वाधिक 233 सदस्य निवडून आले, त्याखालोखाल अजित पवार गट 167 आणि शिंदे सेना 162 जागा जिंकल्या। महायुतीनं 731 पैकी तब्बल 562 जागा जिंकल्या। दुसरीकडे काँग्रेस 56, शरद पवार गट 24 आणि उद्धव सेना 43 अशा महाविकास आघाडीनं अवघ्या 125 जागा जिंकल्या। लातूर व कोल्हापुरात काँग्रेसची कामगिरी काहीशी समाधानकारक आहे। उर्वरित ठिकाणी पक्षाला फारसं यश मिळालेलं नसून निकाल पाहता एकाही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचा होऊ शकत नाही। या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमचे सहकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले। त्यानंतर मी प्रचार सभा घेतल्या नाहीत, फक्त आव्हानाचा एक व्हिडिओ केला होता। आधी महापालिका, नंतर नगरपालिका आणि आता जिल्हा परिषदांमध्ये पंतप्रधान मोदींचं नेतृत्व आणि राज्य सरकारच्या लोकाभिमुख निर्णयावर जनतेनं शिक्कामोर्तब केला आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांपैकी 39 गटांवर विजय मिळवत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे। भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग केला, मात्र त्यात यश आलं नाही। उद्धव सेना काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही। आमदार पुत्र जीवन जानकर, राष्ट्रवादी अजित पवारचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह दिग्गजांचा पराभव झालाय। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी व त्यांचे बंधू सागर कल्याण शेट्टी, उत्तम जानकर यांच्या पत्नी विमल जानकर, माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा विजय झालाय। एकूणच जी काही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता आहे, ती मानसिकता यातनं पूर्णपणे समोर आलेली आहे। पहिले नगरपालिका, मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा, या सगळ्या निवडणुकातून महाराष्ट्र सरकारने केलेलं जे काम आहे, या कामावर एक प्रकारे जनतेने शिक्कामोर्तबच केला आहे असं मी स्पष्टपणे म्हणेन। आमचे दोन्ही जे सहकारी पक्ष आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचंही अभिनंदन करतो की त्यांच्या नेतृत्वात एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा विजय भारतीय जनता पक्षाला मिळून आता तिसऱ्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर 1चा पक्ष झालेला आहे। महाराष्ट्राच्या जनतेचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही योग्य अशा प्रकारचा कारभार चालवू हे आश्वासन देखील त्यांना देतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.